फडणवीस यांच्यासोबत भाजपचे 10 ते 15 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे। शपथ घेणाऱ्या मंत्र्यांमध्ये ज्येष्ठ आणि तरुण आमदारांचाही समावेश पाहायला मिळतोय। 5 तारखेच्या शपथविधीसाठी भाजपकडून सध्या जोरदार तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची बातमी आपण सध्याही पाहू शकतो आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्यासोबत आहेत। सुशांत, आपण पाहू शकतोय भाजपचे 10 ते 15 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे। कोणत्या नावांचा सध्या यामध्ये समावेश पाहायला मिळतोय? गौरी, आपण सुरुवातीला बातमी दिली होती की 5 तारीखला खरं तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे। त्या बातमीवर काल शिक्कामोर्तब झालं। स्वतः प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील 5 डिसेंबरला शपथविधी होतो संध्याकाळी 5 वाजता। आणि आता आपल्याकडे जी माहिती आली त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजपचे 10 ते 15 आमदार जे आहेत ते मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात। जी आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून आणि भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यांकडून जी माहिती मिळाली त्यानुसार गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे, मंगल प्रभात लोढा, भाजपचे हिंदुत्वाची भूमिका सातत्याने आक्रमकपणे मांडणारे नितेश राणे असतील, देवयानी फरांदे असतील, सुधीर मुनगंटीवार असतील, यांच्यासह जवळपास 10 ते 15 लोक जे आहेत ते शपथ घेऊ शकतात। अर्थातच आता आपल्याला ही माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। 2 दिवसात उद्या किंवा परवा भाजपची एक बैठक आहे, भाजप आमदारांची बैठक आहे। त्यामध्ये विधिमंडळ पक्षनेता जो आहे तो निवड होणार आहे आणि देवेंद्र फडणवीस यांची निवड जी आहे ती एकमताने केली जाईल। आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मंत्रिमंडळात कोण असतील याची देखील आता चाचपणी जी आहे ती पक्षामधून सुरू झालेली आहे आणि कुठेतरी तरुण चेहऱ्यांना एक संधी देण्याचा हा प्रयत्न असणार आहे। ज्येष्ठ नेत्यांसोबतच काही तरुण आमदारांना या मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं। त्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर गोपीचंद पडळकर असतील आणि नितेश राणे, भाजपसाठी दोघांनीही मागील 7.5 वर्षात आक्रमकपणे जे आहे ते भूमिका मांडली होती। विरोधात असताना देखील हे दोन्ही नेते जे आहेत ते आक्रमक होते। नितेश राणे सातत्याने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून विरोधकांना जेरी सांगताना आपल्याला पाहायला मिळाले होते आणि त्यामुळे या 2 तरुण नेत्यांचा समावेश या मंत्रिमंडळात होऊ शकतो ही आपल्याला सूत्रांकडून मिळालेली माहिती आहे। त्यासोबत काही ज्येष्ठ नेते आहेत त्याला पुन्हा एकदा मंत्रिपद जे आहेत ते मिळू शकतात। त्यामध्ये गिरीश महाजन जे संकट मोचक म्हणून त्यांची ओळख आहे, देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू असे त्यांची ओळख आहे। त्यानंतर रवींद्र चव्हाण, आपण जर पाहिलं असेल तर रवींद्र चव्हाण यांनी कोकणात स्ट्राईक रेट जो आहे तो भाजपचा वाढवलेला आहे। लोकसभा निवडणुकीत देखील रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे यांना निवडून आणण्यामध्ये रवींद्र चव्हाण यांची महत्वाची भूमिका होती। त्यासोबत आता जर आपण कोकण पट्ट्याचा विचार केला तर भाजपनं विरोधकांचा सुपडा साफ केलेला आहे। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला अर्थात एकच जागा कोकणात मिळालेली आहे। सावंतवाडी असेल, कुडाळ मालवण असेल, कणकवली असेल, या 3ही जागा महायुतीने जिंकल्या। त्यामुळे कुठेतरी रवींद्र चव्हाण यांचा देखील मंत्रिपदाची ते शपथ घेऊ शकतात आणि त्यांना काही महत्वाचं जे आहे ते खाते मिळेल अशी देखील आपल्याला गौरी माहिती मिळते। अर्थातच भाजपची एक बैठक होईल आणि बैठकीत भाजपचे मंत्री देखील ठरवले जातील। मात्र आपल्याला भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने म्हणजे माहिती दिली त्यानुसार देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर भाजपचे जवळपास 10 ते 15 आमदार आहेत त्यांचा शपथविधी त्याच दिवशी होऊ शकतो। नक्कीच सुशांत, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहिलं 5 तारखेच्या शपथविधीनंतर हे 10 ते 15 भाजपाचे मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे आणि यामध्ये ज्येष्ठ आणि तरुण आमदारांचाही समावेश पाहायला मिळतोय। तर संभाव्य मंत्री आपण पाहूयात भाजपाचे कोण कोण असतील। चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, मंगल प्रभात लोढा, अतुल सावे, आशिष शेलार, पंकजा मुंडे, देवयानी फरांदे, नितेश राणे, गोपीचंद पडळकर, संजय कुटे हे संभाव्य मंत्री भाजपाचे असतील अशी माहिती सध्या समोर येते।